ओके, ठीक आहे. काहीच आपल्याला या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आतापर्यंत आपण मूलभूत हक्काच्या संबंधाने गेल्या 5 दिवसामध्ये मूलभूत हक्क काय आहेत या संबंधाने चर्चा केलेली आहे. पण हे मूलभूत हक्क आणि घटनेमध्ये दिलेले कर्तव्य हे दोन्ही बाजू, नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही बाजू जर आपण समतोल राखला तर खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीतला जबाबदार नागरिक म्हणून घडू आणि खऱ्या अर्थानं आपली लोकशाही अधिक बळकट करण्यामध्ये आपण कामयाब होऊयात. म्हणून घटनाकारांनी केवळ हक्क दिलेले नाहीत ना, नुसताच हक्क मागणारा समाज त्यांना नको होता, तर खऱ्या अर्थानं कर्तव्य बजावणाराही समाज अपेक्षित होता. म्हणूनच घटनाकारांनी आपल्याला घटनेमध्येच मूलभूत हक्कांचा मूलभूत कर्तव्यांचाही समावेश केलेला आहे. आणि हा समावेश करत असताना घटनेकारांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला संपत्ती मिळवण्याचा हक्क दिलेला आहे तर त्याचबरोबर ती संपत्ती एखाद्याची लुबाडून घेता कामा नये, हे तुमचं कर्तव्य आहे. हे त्यांना अभिप्रेत होतं. आणि हे अभिप्रेत असताना पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, समाजहित व कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीला कर्तव्य पाडावी लागतात अशी राज्याची अपेक्षा असते. भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्य नसले तरी देखील घटनाकारांनी वेळोवेळी मूलभूत कर्तव्याची भूमिका व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेच्या समारोपाच्या भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे भारतीय जनतेला कर्तव्याची जाणीव करून दिली होती. स्वातंत्र्याचे आपणावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत असे त्यांनी म्हटले होते. असे असले तरी जनतेला 1975 मध्ये आपल्या हक्कांची जाणीव झाली आहे, परंतु त्या निमित्ताने कर्तव्याची जाणीव मात्र झालेली नाही. भारतीय जनतेला सरकारकडून अनेक गोष्टीची अपेक्षा आहे, परंतु आपणही राज्यासाठी काहीतरी केले पाहिजे याचा जनतेला विसर पडलेला होता. त्यामुळेच नागरिकांमध्ये आपण राज्याकडून काय अपेक्षा करतो, अपेक्षा आपण कशा राज्यासाठी काय देतो याची जाणीव करून देण्याची आवश्यकता आपल्याला 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीतील 10वे नवे कलम म्हणजेच मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि राज्यघटनेच्या प्रकरण 4 मधील 51 क या कलमात पुढील 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता नेमके हे 10 कर्तव्य काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून मी या कर्तव्य कशा पद्धतीने आपल्याला लोक स्टँडिंग घडवू शकतात हेही मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे. त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आपलं आहे की घटनेचे पालन करून तिच्यातील आदर्श, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा सन्मान करणे. आजही राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ईदगाह मैदानावरती मज्जाव केला जातो हे आपल्याला मान्य आहे. लक्षात ठेवा, घटनेचं आपलं पहिलं कर्तव्य काय आहे तर ते म्हणजे आपल्या घटनेमधली जे आदर्श आहेत त्याचबरोबर ती राष्ट्रगीत आणि आपला राष्ट्रध्वज याचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे, हे आपलं घटनेतील मूलभूत कर्तव्य आहे. मात्र आपल्याला कल्पना आहे की मध्ये काही 2-3 घटना आपल्याला संसदेमध्ये घडण्यात आलेल्या होत्या. संसदेत काही घटना घडल्या होत्या, आपल्या विधिमंडळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या की राष्ट्रगीत आम्ही म्हणणार का नाही म्हणणार, किंवा राष्ट्रगीतीला आम्ही उभं राहायचं का नाही उभं राहायचं. काही आमदारांकडनं हा ऑब्जेक्शन नोंदवण्यात आलेले होते किंवा ऑब्जेक्शन केलेले होते आणि याच्यावरनं मोठं राजकारण पेटलेलं आपल्याला दिसून येतं. जरी घटनेला याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जरी घटनेला हे अभिप्रेत नसलं तरी घटनेमध्ये हे मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रध्वजाची, आपल्या राष्ट्रगीताचा प्रत्येकाने सन्मान करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने ते कर्तव्य निभवलं पाहिजे. याचबरोबर दुसरं कर्तव्य काय सांगितलेलं आहे तर आपल्या राष्ट्रीय लढ्यात प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाचं जतन करणे, ते आचरणात आणणे. आज आपण विविध पुतळ्याची, स्मारकांची अपप्रतिष्ठा करतो, पण त्याची निगा आणि जतन व पावित्र्य नीट राखले जात नाही. कुणीतरी येतो आणि त्याची विटंबना करतो आणि त्यातून उसळतात त्या दंगली, हे आपल्याला माहिती आहे. याचाच अर्थ आपल्या जे दुसरं कर्तव्य सांगितलेलं आहे ते म्हणजे काय की आपल्या राष्ट्रीय लढ्यामध्ये प्रेरक ठरणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे हे आपलं कर्तव्य आहे.
आता या कर्तव्यामध्ये आपल्याला काय काय येतं, तर आपले जे नदी आहेत, सरोवरे आहेत, आपले गड किल्ले आहेत, जे प्रत्येकाचे आदर्श आहेत, पुतळे आहेत, ते सर्व जे राष्ट्रपुरुष आहेत, या सर्वांचा आदर्श करणे, त्यांचं सन्मान करणे, त्याचं जतन करणे, जे ठेवा आहे, अशा पौराणिक गोष्टीचा आपल्याला संपूर्ण जो खऱ्या अर्थानं आपला भारताचा अभिमान आहे, अशा गोष्टींचं जतन करणं, त्याचा आदर्श राखणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आज आपल्याला आपण गड किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला त्या आपल्या जो राष्ट्रीय आदर्श ठेवा आहे, अशा ठेवावरती गड किल्ल्यांवरती कुणीतरी तिथं जाऊन आपल्याला प्रेमाचे संदेश लिहिताना किंवा तिथं दारू पिताना, तिथं आपल्या आदर्श ठिकाणी अनेक वेगळे वेगळे कृत्य करत असताना आपल्याला दिसून येतात. आणि मग आता मला तुम्हाला या दोन याच्यावरनं प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या समोर एखाद्या गड किल्ल्यावरती तुम्ही आहात, उभे आहात, आणि तुमच्या समोर त्या गड किल्ल्यावरती कुणीतरी दारू पिऊन त्याचा तो दारू पित आहे, तिथं बसलेला आहे, दारू पिऊन बसलेला आहे, आणि त्या संबंधाने तुम्ही तक्रार देत आहात. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहात की या गड किल्ल्यावरती एक व्यक्ती दारू पित आहे आणि त्याची तक्रार तुम्ही नोंद करा, त्याच्यावरती कारवाई करा, असं पोलिसाकडे गेलात. पण पोलीस तुम्हाला म्हणतोय की बाबा तो दारू पितोय, तो त्याच्या पैशाने पितोय, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय अडचण आहे, तुझी आम्ही कंप्लेंट घेणार नाही, तुला काय लोकल स्टँडी आहे. तर लक्षात ठेवा, त्यावेळेस ही लोकल स्टँडी करण्यासाठी त्याला आर्टिकल 51 क मधील माझं मूलभूत कर्तव्य आहे की माझ्या आदर्श असणाऱ्या उद्धात तत्वाचा जोपासना करणे, त्याचा आदर्श राखणे किंवा त्याचं जतन करणे हे माझं कर्तव्य आहे, त्याचं पावित्र्य राखणे हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी माझी त्याच्या विरुद्ध तक्रार आहे. तुम्हाला लोकल स्टँडी तयार झाली, तिथं तुम्ही ती तक्रार देऊ शकता. म्हणून कर्तव्याने हे जे आहेत घटनेतले हे जे भाग आहेत, हक्क आणि कर्तव्य, या दृष्टिकोनातून जर आपण दोघांची सांगड घातली तर हे कर्तव्यही आपल्याला महत्वाचे ठरतात. म्हणून हे कर्तव्य आपल्याला हे शिकणं किंवा त्याचं अभ्यास करणं, त्या संबंधाने आपल्याला चर्चा करणं आणि ते आकलन करून घेणं ही खूप महत्वाची बाब या ठिकाणी पडते. तिसरं कर्तव्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता याचा पुरस्कार रक्षण करणे. महत्वाचं म्हणजे भारताचं सार्वभौमत्व, एकता, अखंडता हे टिकवून ठेवणे किंवा त्याचं रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता हे जे कर्तव्य, या कर्तव्याच्या संबंधाने एक एक्झाम्पल देतो मी आपल्याला की तुम्ही एका सार्वजनिक ठिकाणी आहात आणि एका सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणावरती एखादा व्यक्ती धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्या अँगलनी काहीतरी भाष्य करतोय, तर अशा वेळेस त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही पोलिसाकडे जाता आणि पोलिसांना ती वर्दी देता की या ठिकाणी अशा अशा पद्धतीचं कृत्य घडत आहे. तर ते कृत्य पोलिसांनी जर नोंद करायचं असेल की बाबा तो त्याच्यात त्याचं म्हणणं मांडतोय, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो त्याचं म्हणणं करतोय त्याच्या पद्धतीने, पण त्यावेळेस तुम्हाला याच्यातनं अधिकार पोलिसाकडे पोहोचू शकतो की हे माझं कर्तव्य आहे. जर एखादं बेकायदेशीर कृत्य त्या ठिकाणी घडत असेल आणि भारताची एकता आणि एकत्मा खंडित करणारं कृत्य घडत असेल तर ते रोखण्याची जबाबदारी किंवा ते कर्तव्य माझं आहे, म्हणून मला तिथं लोकल स्टँडी पडते, माझी तक्रार नोंद करा. हे या कर्तव्यातनं आपल्याला स्पष्ट होतं. आता याच्यामध्ये चौथं जर पाहिलं तर राष्ट्राचे रक्षण आणि गरजेनुसार राष्ट्रीय सेवा करणे हेही आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये येतं. त्याचबरोबर भारतात वर्गविरहित आणि भेदाभेद विरहित बंधुत्वाची भावना निर्माण करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा किंवा प्रथा नष्ट करणे. त्याचबरोबर आज ही स्त्रियांवरती आपल्याला हे जर भोसले साहेब, आपला आवाज माईक चालू आहे. केला, बंद केला. आता याच्यामध्ये जर आपण पाचवं जे महत्वाचं कर्तव्य आपण पाहतो ते कर्तव्य म्हणजे काय की भारतात वर्गविरहित आणि भेदाभेद विरहित बंधुभावाची भावना निर्माण करणे. म्हणजेच याचाच अर्थ की आपली भारताची एकत्मा टिकवण्यासाठी
आपल्याला जाती जाती धर्मामध्ये भेदाभेद करायचं नाही, आपण सर्व एक आहोत, आपण भारतीय आहोत, ही भावना आपल्यामध्ये रुजली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने भेदाभेद करता कामा नये. पण हे भेदाभेद न करता त्याचबरोबर ती स्त्रियांच्या बाबतीत प्रतिष्ठेला बाधा होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन करण्याची जबाबदारी ही कर्तव्य ही आपलं त्या ठिकाणचं आहे. पण आज ही आपल्याला कल्पना आहे की स्त्रियावरती, विशेषतः दलित स्त्रियावरती अत्याचार होतात, जसं खारलाची प्रकरण वगैरे आपल्याला घडलेलं दिसून येतं. म्हणजे एकीकडं प्रत्येक परस्त्रियाचा, परधर्मातील स्त्रियांचा किंवा कुठल्याही स्त्रियांचा आदर करण्याचं कर्तव्य आपल्याला दिलं असलं तरी काही ठिकाणी आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात स्त्रियांची अपप्रतिष्ठा करून त्याच्यावरती अन्याय अत्याचार होत असणाऱ्या अनेक घटना आपल्याला पुढे दिसतात. याचबरोबरती पुढचं आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे की आपल्या देशातील एकात्म संस्कृती आणि गौरवशाली परंपरेचं रक्षण करणे, जसे किल्ले, मंदिरे, स्तूप, राष्ट्र, पुरुषांची जन्मस्थाने याचे संवर्धन आपल्याला केलं पाहिजे. जसे नदी, सरोवरे या ठिकाणचं आहे. आता पुढचा जो पार्ट आहे कर्तव्याचा, हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि मला असं वाटतं की आपण एक मध्ये मला वाटतं चंद्रकांत सरांनी मला एक केस दिलेली होती, त्या केसवरती मी पुढे येणारच आहे की जंगले, सरोवर, नद्या, पशुपक्षी व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे आणि संवर्धन करणे व सजीव प्राण्याबद्दल दयाभूत अशा दाखवणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आता गाईज, ही कर्तव्य, हे जे महत्वाचं कर्तव्य आहे, या कर्तव्याच्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्याला रस्त्याच्या संबंधाने अनेक नागरिकांनी कल्पना आहे की पाठीमागं तुम्ही शिंदे सर, तुम्ही मला तुळजापूरच्या संबंधाने एक केस दिलेली होती. बजरंग दलाचे कार्यकर्ते होते आणि त्या ठिकाणी औसा रोडवरती काहीतरी राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती झाडांची कत्तल होत होती, झाडं तोडली जात होती आणि ह्या झाडाच्या संबंधाने ज्यावेळेस हे कार्यकर्ते त्या ठिकाणी झाडं तोडू नयेत या संबंधाने गेले होते, त्या झाडं तोडण्यापासून त्याला प्रतिबंध करत होते. मात्र त्यावेळेस प्रशासनाकडून अशी भूमिका घेतण्यात आली होती की मी कायदेशीर ही झाडं तोडत आहोत, परवानगी आम्ही घेतलेली आहे आणि यांचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी पोचत नाही. आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चिपकू आंदोलन केलेलं होतं, झाडांना मिठ्या मारून ते थांबत होते झाडं तोडायला गेल्यानंतरचा हा तो प्रसंग होता. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की ज्यावेळेस प्रशासनाकडनं अशा पद्धतीचे कृत्य होतात की झाडाची, जंगलाची, एकीकडे आपल्याला कर्तव्य काय सांगताय, मूलभूत कर्तव्य आहे, घटनेनेच दिलेलं आहे. त्या घटनेच्या कर्तव्यामध्ये सांगले की जंगले, सरोवरे, नद्या, पशुपक्षी, नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य. मग जर तुमच्या समोर एखादा व्यक्ती झाड तोडत असेल आणि ते झाड तोडत असताना त्या झाडांचं रक्षण करण्याचं आपल्याला घटनेने कर्तव्य दिलेलं आहे, याचाच अर्थ तुम्हाला त्याच्याविषयी तक्रार दाखल करता येऊ शकते. ही लोकल स्टँडी आपल्याला घटनेने दिलेली आणि त्या संबंधाने आपल्याला दाद मागता येऊ शकतो. म्हणून कर्तव्याच्या बाबतीत आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. मग ती नदी पात्रातला असू द्या किंवा या संबंधीच्या संबंधातला असू द्या किंवा एखाद्या पशुची हत्या होत असेल, जसे शिकार करणं वगैरे, हा जो जंगलामध्ये प्रकार होतो, हे आपण सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. याचबरोबर ती आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं वाळू उपसा किंवा खडी मशनीच्या ह्या सगळ्या साधन संपत्तीच्या आपल्या आहेत, या साधन संपत्तीचं रक्षण करणं घटनेने प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य दिलेलं आहे. मात्र आपल्याकडं बेकायदेशीर वाळू उपशाच्या ज्या तक्रार होत आहेत आणि वाळू उपशाच्या संबंधाने ज्यावेळेस तुम्ही तक्रार द्यायला जाता त्यावेळेस प्रशासनाचं काही संगनमत त्या ठिकाणचं असतं आणि प्रशासन तुमची तक्रार त्या ठिकाणी घेत नाही, तुम्हाला प्रश्न विचारतं, बाबा तुझी काय अधिकार आहे, तुला काय अधिकार पोचतो, ज्याचं नुकसान होतंय त्यांनी इथं येऊन तक्रार द्यावी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्यावेळेस हा अधिकार किंवा हे कर्तव्य आपल्याला त्या ठिकाणी लोकल स्टँडी बनवू शकतं आणि आपण त्या दृष्टिकोनातून आपण हे म्हणू शकतो की मला माझ्या देशाची साधन संपत्ती, मग नैसर्गिक संपत्ती असू द्या, जंगली असू द्या, सरोवर असू द्या, खनिज संपत्ती असू द्या, या संपत्तीचं रक्षण करण्याचं मला घटनेने मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे आणि त्यानुसार मी माझी सर मला एक विचारायचं होतं दाखल करत आहे. हॅलो, हा चव्हाण सर बोला, काय बोलायचं आपल्याला? आता वाळू उपसा, समजा आपण वाळू उपसावर केली तक्रार केली
किंवा ड्रिंक करणे ह्याच्यावर तक्रार केली किंवा झाडे तोडणे ह्याच्यावर तक्रार आपण केली तर ही ऑनलाईन होऊ शकते का? हो, होऊ शकते. ऑनलाईन तक्रार होऊ शकते. ऑनलाईन तक्रार देता येते. ऑनलाईन झाले तर त्याला जबाबदार अधिकारी कोण धरले जातो? झाडं तोडण्याच्या संदर्भात झाडाच्या संबंधाने जर आपण 1975चा वृक्ष संवर्धन अधिनियम जतन आणि संरक्षण अधिनियम 1975चा जर पाहिला तर त्या कलमानुसांगाने त्याच्यामध्ये एसडीओ जो त्याला आपण म्हणतो प्रांत अधिकारी, या प्रांत अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे. आणि जर अशी बेकायदेशीर वृक्षतोड करत असेल तर प्रांत अधिकारी हा त्याच्यावरती कारवाई करू शकतो. आणि याच्या संबंधाने जर बेकायदेशीर वृक्षतोड होत असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णयही आलेला आहे. एखाद्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा देखील नोंद केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. सिरियस ऑफेन्स त्या ठिकाणचे आपल्याला करता येऊ शकतात. याचबरोबर हे जे कर्तव्य आपले जे नागरिकांचे कर्तव्य आहेत याच्यातून आपल्याला लोकल स्टँडी बनवता येते की आपल्याला त्या ठिकाणी लोकल स्टँड करता येते. हा सांगण्याचा पाठीमागचा उद्देश आहे याच्यामध्ये. हो बरोबर आहे. वाळू उपसा व झाडे हे प्रांत अधिकाऱ्याकडे केस चालते ना? हो हो. हॅलो, प्रांत अधिकाऱ्याकडे. ड्रिंक करणे हे पोलीस स्टेशन कडे केस जाते. वाळू उपसाच्या संबंधाने खनिकर्म विभाग हा जिल्हाधिकारी स्तरावरती वेगळा आहे. झाडाच्या संबंधाने आहे ती प्रांत आहे. आणि वाळू उपसाच्या संदर्भात आपल्याकडे खनिकर्म हा एक जिल्हाधिकारी स्तरावरती वेगळा विभाग तयार केलेला आहे. आपण दाद मागू शकतो. आता हे ड्रिंक करणे हा आता पोलिसांचा भाग आला ना केसला. हॅलो हॅलो चव्हाण सर मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतो. ड्रिंक करणे हा वैयक्तिक त्याचा पार्ट आहे. पण ती ड्रिंक जर आपले जे उद्धार आपले राष्ट्र स्मारक आहेत अशा राष्ट्र स्मारकावरती जर तुम्ही दारू पित असेल राष्ट्र स्मारकावरती, मग गड किल्ले असतील, एखाद्या महापुरुषांचा पुतळा असेल, मंदिर असेल, अशा ठिकाणी जर कोणी दारू पित असेल तर त्या संबंधाचेच हे चाललेलं आहे. हा मला सर एक विचारायचं होतं. दारू पिणे हा आपण पोलीस स्टेशनलाच नोंद करतो ना, तिथं काय पोलीस स्टेशन नसतं? ऑनलाईन केस घेतली जाते का? पोलीस स्टेशनला दाखल करता येतं. हा, ऑनलाईन केस घेतली जाते का? हो, ऑनलाईन घेतली जाते. ऑनलाईन घेतल्यानंतर जबाबदारी कोण असतं का? हॅलो, काही गोष्टी अशा झाल्यात ऑनलाईन केस केली आपण. हॅलो, तर जे गाव दिलेलं असतं ते जे तालुक्याचं गाव किंवा गावठाणमधलं जे गाव निवडलेलं असतं पोलीस स्टेशनला. हॅलो, तर त्याच पोलीस स्टेशनला ते केस वर्ग केले जाते ना ऑनलाईन. हो, म्हणजे त्याच पोलीस स्टेशन पासूनच आपल्याला म्हणजे तिथपर्यंत त्या पोलिसाचा जबाबदार अधिकारी येऊ शकतो आपण ऑनलाईन केस केली असेल तर. पण ते पोलीस येऊ शकत नाही ना. त्यांना ते काय म्हणतात, तुम्ही ऑनलाईन केस केल्या तर ते ऑनलाईनच तुम्ही पहा, असं होऊ शकतं ना. चव्हाण सर, ज्यावेळेस एखादी ऑनलाईन तक्रार केली जाते तर ती तक्रारीवरती कारवाई करणं ह्या त्या कायदा अंमलबजावणी यंत्रणेची जबाबदारी आहे. आणि त्या अंमलबजावणी यंत्रणेच्या अनुषंगाने त्या प्रक्रियेप्रमाणे त्या स्थानिक कार्यक्षेत्रातल्या अधिकाऱ्याकडे ती केस वर्ग केली जाते आणि त्या दृष्टीने जर त्या स्थानिक अधिकाऱ्याकडे वर्ग झाली आणि त्यांनी जर कारवाई केली नाही तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला कोर्टातून दाद मागता येते. ह्या घटनेतल्या तरतुदी आहेत, त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने जर आपण गेलो तर तो अधिकारी देखील दोषी ठरू शकतो जो त्याच्याकडे तक्रार देऊनही त्याच्यावरती कारवाई केली नाही. तर तो अधिकारी सध्या दोषी ठरू शकतो, पण त्यासाठी आपल्याला न्यायालयातून प्रक्रिया पूर्ण करावी लागते, हे लक्षात घ्या. हो, पण न्यायालयात तर जायलाच लागतं ना. पण हे जे प्रोसेस असते त्या प्रोसेसने काही लोक चालत नाहीत. ही वस्तू म्हणून आपण हे जे सगळे प्रशिक्षण करत आहोत किंवा हे जी कार्यशाळा घेण्याचा उद्देश आहे तो हेच आहे की आपल्या सगळ्याला ते लक्षात यावं म्हणून. हो बरोबर. आता जर एखाद्या ठिकाणी वृक्षतोड चालू असेल. हॅलो, बोला आवाज येतोय, मला आवाज येतोय, बोला सर बोला. जर एखाद्या ठिकाणी वृक्षतोड चालू असेल तर त्याच्या अगोदर परमिशन आहे का त्याला विचारणं गरजेचं आहे ना. आपण जर तक्रार केली आणि जर त्याने परमिशन घेतली असेल तर आपलं चुकीचं काम चुकीचं होईल ना.
गोडके सर, या प्रश्नाच्या उत्तराकडे मी येत असताना आपल्याला एक सांगू इच्छितो की झाडाची कत्तल ज्यावेळेस केली जाते किंवा वृक्षतोड ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम 1975 यातल्या काही तरतुदी अनुषंगानं याची प्रक्रिया ठरलेली आहे आणि झाडाचे वृक्षतोड कुठल्या कारणानं वृक्षतोडीला परवानगी दिली जाऊ शकते त्याच्या काही नियम ठरलेले आहेत आणि हे परवानगी देत असताना त्या झाडाच्या बदल्यात किती झाडं लावायची याची ही तरतूद त्या ठिकाणी करून दिलेली आहे. जरी तुम्ही तिथं तक्रार दिली तरी त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिथं तुम्हाला सांगितलं जाईल की या व्यक्तीला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या परवानगीच्या अनुषंगाने यांनी एवढी एवढी झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडात त्याला परवानगी दिली. म्हणजे तुम्ही तक्रार दिली म्हणजे ती चुकीची होत नाही. तुमच्या समोर घडलेला गुन्हा आहे, तुम्ही ते कळवलं, पण त्याच्या संघाने त्या तक्रारवरती तुम्हाला कळवण्यात येईल की यांना परवानगी आहे किंवा नाही. हे बेकायदेशीर कधी ठरेल जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तर ठरेल ना. बरोबर आहे. ओके सर. आणखी काही कोणाला प्रश्न आहेत का याच्यामध्ये? यस गजानन सर बोला. माझा भाऊ जॉईन झालाय तेजस धाराशिवकर मुलाच्या फोनवरनं, तो प्रशांत म्हणून. तर तेजस धाराशिवकर मुलाचं त्याचं झूम ऍप चालू झालं नाही ते सांगायचं होतं, बाकी सगळं चालू द्या. हो झालाय. तेजस धाराशिवकर पण तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल, पण प्रशांत नाव आहे त्याचं मुलाचं. त्याचा तो मोबाईल ऍप त्याला नव्हतं तर मुलाच्या यानं चालू केले त्यांनी, प्रशांत धाराशिवकर. प्रशांत सर, आपलं या मानवी हक्क संरक्षण कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आम्ही. धन्यवाद सर. काहीच आपण आता याच्यातला पुढचा कर्तव्याचा पाठ पाहूयात. पुढचा कर्तव्याचा पाठ आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावाद आणि ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करणे. याचाच अर्थ आपल्याला कल्पना आहे की हे जे कर्तव्य आहे हे कर्तव्य येतं की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे. आज आपल्याकडं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायच्या ऐवजी आपल्याकडं समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा बाळगत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. अंधश्रद्धेच्या अनेक घटना आपल्या समोर डोळ्यासमोर घडतात. अंधश्रद्धा होत असल्याच्या देव बुवा बाजी वगैरे, भूत लागलं, भूत काढलं, मी भूत काढू शकतो, मी हवेतून हे देऊ शकतो, असे मंत्र मोठ्या प्रमाणात आपल्याला घडताना दिसतात किंवा मोठ्या प्रमाणात होत असतानाही आपल्याला दिसतात. एकीकडं आपल्या घटना काय सांगते की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, दुसरीकडं आपल्याकडं अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बाळगते दिसते. म्हणून अशा वेळेस जर आपल्याला आपल्या समोर जर वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता काहीतरी अंधश्रद्धा घडत असणारी घटना घडत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला तक्रार दाखल करता येऊ शकते. हे आपल्या या कलमाच्या किंवा या कलमासंग आपल्याला अभिप्रेत ठरतं. हे कलम काय सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करणे. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, अंधश्रद्धा, जादूटोणा, वेगवेगळ्या बाबी याच्या जोपासना करतो आणि त्याचे पितळ उघडे पडल्यावर त्याची धिंड काढली जाते. शासन आजही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केंद्र सरकारकडनं पास झालेला नाही, राज्य सरकारकडनं झालाय पण केंद्र सरकारकडनं झालेलं नाही. आज आपल्याला कल्पना आहे की रूढी परंपरा चालू ऋतूच्या आधीच्या सांगण्याप्रमाणे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे संविधान आपल्याला सांगतं की प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, मात्र आपल्याला तसं होताना दिसत नाही. म्हणून काहीच आता जर मला तुमच्या समोर एखादा कुणाच्या तरी अंगात येतंय आणि त्या अंगात आल्यानंतर देव आल्यानंतर त्याचा दावा असतो की माझ्या अंगात हा देव स्पेसिफिक देव आलेला आहे. कुणाकडे देवी येते, कुणाकडे मसोबा येतो, कुणाकडे काहीतरी वेगळं काहीतरी येतं आणि मग असा जो दावा करतो तर या दावा करणाऱ्याच्या विरोधात तुम्हाला तक्रार दाखल करता येते का? तर होय, तक्रार दाखल करता येते. या कलमाच्या अनुषंगाने तुम्ही तक्रार दाखल करू शकता, त्याला लोकशाही प्राप्त होते. पण तुम्ही तक्रार दाखल करायला गेलात तर पोलीस काय म्हणेल की बाबा तो अंधश्रद्धा पसरवतोय, तू स्वतः तिथे गेला होता का, तुला त्यांनी दावा सांगितलंय का की असं असं तू केलंय म्हणून किंवा तू असं घडलंय म्हणून. तर त्यावेळेस तुम्ही या कलमाचा वापर करू शकता. या कलमाच्या संग तुम्ही त्यांना दाखवू शकता की एकीकडे माझा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन असताना हा व्यक्ती अशा पद्धतीचा
दावा करतोय हा दावा पूर्णपणे खोटा आहे, तो वैज्ञानिक पातळीवरती टिकत नाही, म्हणून माझी त्याच्या विरुद्ध तक्रार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आता याच्यामध्ये 90 जी मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणे व हिंसाचारापासून दूर राहणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गाईज, तुम्हाला कल्पना असेल की राजनैतिक पार्ट्या आपल्या फायद्यासाठी, आपल्या स्वतःच्या राजनैतिक उठावासाठी एखादं आंदोलन उभं करतात आणि या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे सार्वजनिक संपत्तीचं करतात. म्हणजे काय की बसवरती दगडफेक करणं, बस फोडणं. जास्त बस फोडल्याऐवजी त्या संघटनेला असं वाटतं की माझी संघटना लय मोठी झालेली आहे. या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं असं जर तुमच्या समोर घडलं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होत असेल असं जर तुमच्या समोर घडलं तर त्याच्या विरुद्धही तुम्ही आपण दाद मागू शकतो. त्याच्या विरुद्ध आपण कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करू शकतो. या कलमाच्या अंतर्गत जर कुठल्याही तुमच्या समोर जर कुठल्याही व्यक्तीने सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होईल असं कृत्य जर तुमच्या समोर केलं तर तुम्हाला तिथं लोकल स्टँडी प्राप्त होते आणि त्याच्याही विरुद्ध तुम्ही पोलिसांकडे दाद मागू शकता, त्याची तक्रार नोंद करू शकता आणि तिथं पोलीस तुम्हाला हे म्हणू शकत नाहीत की तुला काय अधिकार आहे. तर हे तुमचं कर्तव्यच आहे. याच्यातून तुमची तक्रार डेफिनेट त्या ठिकाणी नोंद केली जाऊ शकते. याच्यामध्ये परत 11वं जे मूलभूत कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे, हे 11वं मूलभूत कर्तव्य काय, व्यक्तिगत आणि सामुदायिक उत्कर्षाकडे वाटचाल करणे जेणेकरून राष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर वाढेल असाच प्रकार राज्यघटनेच्या कर्तव्यात समावेश करून फारसंच हे केण्यात आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्या देशाला जर खऱ्या अर्थानं प्रगती पथावर न्यायचं असेल तर देश आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या कर्तव्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मोठा विचार करू नका, तुम्ही स्वतःची प्रगती करा. स्वतःची प्रगती साधली पर्यायानं तुम्ही राष्ट्राची प्रगती साधत आहात. म्हणून स्वतःची प्रगती करा हे आपल्याला कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये सांगितले व्यक्तीची आणि सामुदायिकरित्या, म्हणजे स्वतःची प्रगती झाल्याबरोबर आपण सामुदायिकरित्या दुसऱ्याची प्रगती करू शकतो, दुसऱ्याला मदत करू शकतो. म्हणून आपण करत असताना स्वतःच्या आणि सामुदायिक प्रगतीचा विचार आपल्या कर्तव्यामध्ये समाविष्ट असला पाहिजे. हे कर्तव्याचे आणि हक्कांच्या मूलभूत 2 बाजू आहेत. गाईज, आज आपण आतापर्यंत मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क हे आज या पार्टमध्ये आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. पार्टमध्ये आज आतापर्यंत त्या संबंधाने मी माहिती देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं याच्या अनुषंगानं आतापर्यंतच्या या घटनेतल्या भाग 3 मधील मूलभूत हक्काविषयी आणि त्याचबरोबर मी मूलभूत कर्तव्याविषयी आपल्याला 5 दिवस याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता पुढे आपल्याला वेगळ्या पार्टकडे जायचं आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या पॅरिसमध्ये घडलेल्या मीटिंगमध्ये जो वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्याचे एकूण 30 कलम होती. आता ही 30 कलम पुढे 1976 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसंमतीने सर्व सदस्याच्या सहीनुसार तो आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय आचारसंहिता बनवण्यात आली, त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून देण्यात आलं. हा वैश्विक जाहीरनामा नेमका काय आहे आणि आपल्या घटना आणि त्या वैश्विक जाहीरनाम्याच्या कशा पद्धतीच्या साम्यदर्शक तरतुदी आहेत हे पाहिल्यानंतर आपण आपल्या देशामध्ये या हक्कांना कशा पद्धतीने संरक्षण प्राप्त झालेलं आहे या संबंधाने चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला या हक्कांविषयी जर तक्रार दाखल करायची झाली तर ती तक्रार कशी ड्राफ्ट करायची, आपल्याला तक्रार देत असताना किंवा आपल्याकडे एखादा अन्याय पीडितग्रस्त तुमच्याकडे आला तर त्या पीडितग्रस्ताचा नेमकं त्याचं म्हणणं काय हे समजून घेऊन त्याच्या अन्यायाविषयी योग्य यंत्रणेकडे कुठं दाद मागता येऊ शकते अशा स्वरूपाचा तुमचा तक्रारीचा ड्राफ्ट तुम्ही कसं तयार करू शकता, त्याच्या प्रयोजन कशा कशा पद्धतीचे आहेत या संबंधाने आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला मानवी हक्काची भूमिका समोर मांडण्यासाठी तुम्हाला ते बोलता आले पाहिजेत. म्हणून मला तुम्हाला कौशल्य, ज्याला भाषण कौशल्य ज्याला म्हणतो आपण, हे भाषण कौशल्याचे एका तज्ञाकडं त्यांच्या संबंधाने तुम्हाला त्यांच्याकडनं तुम्हाला 4 चौघात कसं बोलायचं
आपले विचार कसे मांडायचे हेही मी त्या ठिकाणी आपल्या तज्ञाकडनं सांगणार आहे. उद्या ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील हे आपल्याला मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्काची संहिता आणि या संबंधाची माहिती उद्या ॲडव्होकेट सचिन झालटे पाटील आपल्याला देणार आहेत. मी आजपर्यंत जे काही आपल्याला मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे जे मी आपल्याला सांगितलेले आहेत, या संबंधाने जर आपल्याला कोणाला चर्चा करायची असेल किंवा कोणाला समजलं नसेल तर आपल्याकडे 5 मिनिट आहेत, आपण त्या दृष्टिकोनातून बोला, चर्चा करा. यस यस बोला, काय आपल्याला काय बोलायचं? यस येस, तुमचा आवाज येत नाही. प्रशांत सर, काय व्यक्त व्हायचं आपल्याला आताच्या या मूलभूत हक्क आणि कर्तव्याच्या संबंधाने आपली काय भूमिका आहे का? सर, माझा एक प्रश्न आहे. हा हा. की सेवानिवृत्त कर्मचारी असतात, त्यांचे जे काम असतात सेवानिवृत्तीचे, पीएफ चे फाईल असतील किंवा रिवाइज पेन्शनची कामं, जेव्हा ते सरकारी कुठले अधिकारी असो किंवा कर्मचारी असतात, ते पैशाशिवाय कुठलेही काम करत नाहीत. मग एक आपल्याला एक अधिकार भेटलेला आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार. तर आपण मानव आयोगाकडे तक्रार करू शकतो काय की ही काम करत नाहीत शासकीय यंत्रणा? मानवी हक्क आयोगाकडे तक्रार कुठल्या कुठल्या घेतल्या जातात या संबंधाने मी तुम्हाला सांगणारच आहे. पण या संबंधाने मानवी हक्क आयोगाकडे शोषणाविरुद्धच्या अधिकारापेक्षा न्यायालयाला त्याचे अधिकार दिलेले आहेत आणि न्यायालयातून या हक्काचं संरक्षण होऊ शकतं. म्हणून या जर त्याच्या पेन्शनच्या संबंधाने जर त्याची काही असेल तर उच्च न्यायालय किंवा त्या ठिकाणचं स्थानिक न्यायालय याच्याकडे त्या संबंधाने दाद आपल्याला मागू शकता येते. मानवी हक्क आयोगाकडे जर तक्रार दिली तर मानवी हक्क आयोग फक्त राज्य शासनाला शिफारस करेल, पण आपल्याला शिफारस करण्यापेक्षा न्याय पाहिजे. म्हणून मानवी हक्क आयोगाकडे कुठल्या तक्रारी नोंद करायच्या आणि कुठल्या तक्रारीची मानवी हक्क दखल घेतो याच्या तरतुदी कायद्यामध्ये करून दिलेल्या आहेत. हॅलो, हा बोला. हा सर, अजून एक प्रश्न होता माझा की ज्यावेळेस कायद्याची अंमलबजावणी कुठलेच शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी करत नाहीत, तर या स्वरूपात आपल्या न्यायालयाकडे दाद मागता येते. 100% मग याच्यावर जो खर्च असतो किंवा जनहित याचिका असते त्याची मला माहिती पाहिजे. 100% जर एखाद्या कायद्याच्या कलमाची कुठल्याही पद्धतीने अंमलबजावणी होत नसेल तर या विरुद्ध आपल्याला रिट पिटिशन आपल्याला दाखल करता येतं आणि रिट पिटिशनच्या माध्यमातून आपण राज्यांना उच्च न्यायालय तसे आदेश देऊ शकतं आणि त्या संदर्भात आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो आपण त्या संबंधाने. आणि त्या संबंधाने जर रिट पिटिशन फाईल करायचं असेल तर रिट पिटिशनचा मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवू शकतो. मराठीत पाहिजे मराठीतनं पाठवू शकतो, इंग्लिश मध्ये पाहिजे तर इंग्लिश मध्ये तुम्हाला तो ड्राफ्ट पाठवू शकतो. किंवा दाद दाखल करायचे झाले असेल असा कोणाचा अन्याय झाला असेल तर या संबंधाने आपले उच्च न्यायालयातले वकील आहेत, ते वकीलही त्यांना मदत करून त्याची दाखल करून घेऊ शकतात. ओके. आणखी कोणाला काय प्रश्न आहेत का याच्या संबंधाने? मयूर सर, काय आपले प्रश्न आहेत? हा सर, माझा एक प्रश्न आहे की जो 2 बिल्डिंग असतात आपले बिल्डिंग्स 2 इमारती, त्याच्यामध्ये अंतर ठेवावं लागतं नियमानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये. जर त्यामध्ये जर अंतर ठेवून पण त्यामध्ये जर मोठं जे म्हणजे काय म्हणतात त्याला की जर बांधकाम केलं मध्ये की ते लोखंडी वगैरे असे जिने वगैरे, तर ते अनलिगली असू शकतं का? प्लॅनिंग डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग ऍक्ट प्रमाणे ज्या इमारत परवानगी देत असताना कायद्याप्रमाणे त्याचा प्लॅन तयार झालेला असतो आणि त्या प्लॅनला मंजुरी दिलेली असते आणि मंजुरीच्या प्लॅन मंजुरी व्यतिरिक्त जर बांधकाम केलं तर ते बांधकाम हे
आणि प्लॅन व्यतिरिक्त जर ते बांधकाम असेल तर ते बांधकाम बेकायदेशीर आहे आणि त्याला आपण काय म्हणतो बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम ठरू शकतो आणि त्यावरती कारवाई 100% होऊ शकते. ओके ओके. कारण की आपली एक स्कीम आहे ना आमची, तर पुढे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या मागच्या साईडला स्कीम आहे, तर ते हॉस्पिटलने तर जर तिथे आग वगैरे काही लागली किंवा काय झालं तर त्यांना काहीच तिथं हे नाहीये की पळायची सोय नाहीये, तर ते पाहावं लागेल ना सगळ्या गोष्टी. आणि महानगरपालिकेकडे आपण त्याची तक्रार करूया. चालेल, त्याचा फॉलोअप घेतो सर मी तुमच्याकडून. करू शकते महानगरपालिका, कारण महानगरपालिकेच्या अखत्यारीत हा प्रश्न आहे आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर आपल्याला महानगरपालिकेला पार्टी करून कारवाई करता येऊ शकते. यस चालेल, मी त्यांचा फॉलोअप घेतो सर तुमच्याकडून. ओके ओके. लाटे सर बोला. तुम्ही सर्वांना